नमस्कार. आपण नेक्स्ट लेसन चालू करत आहोत आणि आतापर्यंतची तुमची प्रोग्रेस खूप चांगली झाली आहे. तर आपण आज ही बाराखडी शिकणार आहोत. ही बाराखडी शिकत असताना बाराखडी किंवा चौदाखडी आपण जे काही म्हणतो ते. हे बाराखडी किंवा चौदाखडी शिकत असताना आपण ह्याचा अभ्यास केल्यानंतर आपले जे स्पेलिंग आहेत, आपण शब्द मराठीमध्ये समजा नाव लिहायचं आहे. श्रेया, तर आपण कसं लिहिणार? पहिलं जे मराठीमधला शब्द आहे, नंतर श्रेया, नंतर येणार. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण मराठीमध्ये नाव लिहितो तसं आपण इंग्लिशमध्ये पण नाव लिहितो. तर नाव लिहिताना आपण जसं शब्द वापरतो मराठीमध्ये तसं इंग्लिशमध्ये पण आपण शब्द वापरतो. तर ते शब्द आहेत 14खडीमध्ये किंवा 12खडीमध्ये आणि आपण आता ते शिकणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला शब्द आहे क. क साठी काय येणार? के. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के, त्याच्यामध्ये के. ठीक आहे. नुसतं क असेल तर तिथं काय येईल? फक्त के येईल, सिंगल के. नंतर क, इथं पण सिंगल क आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो. आता हे जे सगळीकडे तुम्हाला दिसणार आहे, आपण के नंतर के एच नंतर जी नंतर जी एच ए नंतर सी एच नंतर सी डबल एच नंतर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो तुम्हाला ए दिसतोय त्याच्या मागे एक नियम आहे. तो म्हणजे समजा आपल्याला नाव लिहायचं आहे करण इंग्लिशमध्ये, तर काय लिहिणार आपण? के ए आर ए एन, करण. तर आपण समजा मधी क आणि र च्या, के आणि आर च्या मध्ये जर आपण ए नाही लिहिला तर काय होईल? कर्ण होईल. म्हणजे तो शब्दाचा उच्चार जो आहे चुकतो. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण नाव लिहितो त्यावेळेस समजा एखादा शब्द जोडायचा नसेल तर तिथं आपण समजा क चं उदाहरण घेतलं तर के ए आर ए एन, करण. नंतर पुढचा आहे का, के ए. हा तर खूप सोपा नियम आहे. म्हणजे क ला काना आहे. ठीक आहे. नंतर म्हणजे तिथं आपण स्पष्टपणे समजा जिथं आपल्याला काना दिसेल क ला, तिथं आपण काय लिहिणार? के ए. नंतर पुढचा शब्द आहे की, के आय. पहिली वेलांटी असेल तर आपण काय लिहितो इंग्लिशमध्ये? की. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही वेगवेगळ्या भाषा आहेत. त्याच्यामुळे जास्त फोकस आपल्याला हे जे खालचे शब्द आहेत इंग्लिशमधले त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी वरचा तुम्हाला रेफरन्स दिला आहे. तर मराठीमधले जे मराठीमधली जे बाराखडी आहे त्याचा आपल्याला जास्त विचार नाही करायचा. जे मी आता सांगत आहे त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. के आय, की पहिली वेलांटी. की दुसरी वेलांटी, की. परत क ला पहिली वेलांटी कू. नंतर क ला दुसरी वेलांटी असेल तर कू, के डबल ओ. म्हणजे क असेल तर के, परत क असेल तर शब्दानुसार के ए, का असेल तर के ए. नंतर की म्हणजे पहिली वेलांटी असेल तर की, दुसरी वेलांटी असेल तर के डबल ई, की. आणि पहिला उकार असेल तर कू, दुसरा उकार असेल तर के डबल ओ, कू. नंतर के, के ई, क्या. म्हणजे आपण म्हणतो ना कॅट, त्या ठिकाणी के ए, क्या. क्या असेल तर काय? के ए. कै म्हणजे कै असेल म्हणजे दोन मात्रे आहेत, त्यासाठी आपण काय वापरणार? के ए आय. नंतर को. को आणि कॉला दोन्ही ठिकाणी ओ वापरला जातो. पुन्हा इथे तेच सांगेल, इथे गडबड करू नका, गोंधळ करू नका. आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे ते ह्याच्यावरती. के ओ, को. के ओ, को. नंतर क्वा, आपण काय? के ओ. नंतर कौ, के ए यू, कौ, के ए यू, कौ. म्हणजे एक काना आणि दोन मात्रे आहेत त्याच्यामुळे कौ, के ए यू. नंतर कम, के ए एम, कम, के ए एन, कम. नंतर कह, के ए एच. तशा पद्धतीने मी तुम्हाला क शब्द जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितले आहे. आता हे पुन्हा एकदा आपल्याला शिकायची काय गरज आहे ते तुम्हाला सांगतोय. जिथं आपल्याला खाली जे लिहिलं आहे, ठीक आहे, खालचे शब्द महत्वाचे आहेत. के, के ए,
KAM, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सगळे शब्द जे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलंय की अशा पद्धतीने आपण इंग्रजीचे जे शब्द आहेत ते आपण लिहिणार आहोत. तर त्यासाठी या शब्दांची प्रॅक्टिस होणं खूप महत्वाचं आहे. तर आता सेम आता आपल्याला काय करायचंय क, ख, ग, घ, च. तुम्हाला जेवढे शब्द घेता येतील म्हणजे समजा तुम्ही पहिली लाईन घेतली क ते क पर्यंत तर ते तुम्हाला पूर्ण करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि आता तुम्हाला ह्याच्यानंतर अभ्यास काय असणार आहे खूप सोपा अभ्यास आहे. पहिली जी लाईन आहे पहिली जी ओळ आली क ते क पर्यंत समजा आपण ही एक लाईन घेतली आज. ठीक आहे. तर ही लाईन आपल्याला 5 वेळा लिहायची आहे म्हणजे क ते क पर्यंत आपल्याला 5 वेळा लिहायचं आहे 5 वेळा. आणि हे मराठीमधलं लिहायची गरज नाहीये फक्त खाली दिलेलं आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं आहे. क के ए आणि बोलताना उच्चार करायचा आहे क का की कु कु के का कै. इथं क्या आहे. ठीक आहे. इथं कै KAI KAO KAO KAU कौ कम कन कहा KH. म्हणजे जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेस आपल्याला उच्चार करायचा आहे. परत एकदा सांगतो कसं करायचंय. आपण आता ख चं उदाहरण घेऊया. KH ख KHA ख KHA खा KHI खी पहिली वेलांटी KHEE दुसरी वेलांटी KHU खू पहिली वेलांटी KHOO दुसरी वेलांटी KHE पहिली वेलांटी सॉरी पहिला मात्रा ख्या म्हणजे KHA ख्या KHAI खै KHO खो KHO ख्वा KHAU खौ KHAM खम KHAH. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघता येते ख खम ख ख KHAH KHAH. नंतर ग जी जी ग GA गा सॉरी GA ग परत GA गा GI गी GEE गी GU पहिला उकार GOO दुसरा उकार गे GE पहिला मात्रा गॅ GAI गई गो परत गॉला पण GO गौ GAU गम GAN ग GAH. अशा पद्धतीने आपल्याला सर्व शब्दांचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला 2-3 शब्द उच्चारून दाखवले. तर ह्याचे उच्चार वरती आहेत. आपल्याला लिहिताना फक्त इंग्लिश मध्ये लिहायचं आहे पण लिहित असताना उच्चार करणे खूप महत्वाचं आहे. जर के लिहिलं तर पुन्हा एकदा सांगतोय क का के ए सॉरी क पहिला उच्चार म्हणजे फक्त आपण क लिहिला तर के नंतर परत क जो शब्दामध्ये असतो क के डबल सॉरी KA म्हणजे का. अशा पद्धतीने आपल्याला उच्चार करून लिहायचं आहे. तर मराठी आणि इंग्लिश परत एकदा सांगतो की दोन्ही वेगळ्या भाषा आहेत. फक्त आपल्याला स्पेलिंगची प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण ही ऍक्टिव्हिटी करत आहोत. तर अभ्यास काय करायचा पुन्हा एकदा सांगतो की क ख ग घ तुम्हाला जेवढे शब्द जमतील एका दिवसामध्ये तेवढे शब्द तुम्ही घ्या. म्हणजे समजा तुम्हाला समजा तुम्ही आज 5 शब्द घेतले क ख ग घ च छ म्हणजे 5 शब्द आपण घेतले. तर हे इथून ते एंड पर्यंत 5 वेळा लिहायचं आपल्याला आहे. एक ओळ क ची ओळ 5 वेळा लिहायची आहे ख ची ओळ 5 वेळा लिहायची आहे ग ची ओळ 5 वेळा लिहायची आहे घ ची ओळ 5 वेळा लिहायची आहे च ची ओळ 5 वेळा लिहायची आहे छ ची ओळ 5 वेळा लिहायची आहे. म्हणजे प्रत्येक ओळ आपल्याला 5 वेळा लिहायची आहे आणि प्रत्येक वेळी लिहिताना आपल्याला उच्चार करून लिहायचं आहे. आणि उच्चार वरती दिले आहेत म्हणून काही अडचण येणार नाही. खूप सोपं आहे. जर तुम्हाला काही अडचण आली काही शंका आली तर तुम्ही मला विचारू शकता. आणि अभ्यास आपल्याला हा पूर्ण म्हणजे तुम्हाला लिहिताना हे जे 5 वेळा तुम्ही लिहिणार आहात क ची लाईन 5 वेळा ख ची लाईन 5 वेळा ग ची लाईन 5 वेळा
घ ची लाईन 5 वेळा, च ची लाईन 5 वेळा, छ ची लाईन 5 वेळा. ही लाईन लिहिल्यानंतर मला लिहून पाठवायची आहे व्हॉट्सअपवरती. आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे काय, की सर्व शब्द समजा तुम्हाला जास्त शब्द लिहायचे आहेत, समजा तुम्हाला ज ची पण लाईन लिहायची आहे, तर जी पण लाईन तुम्ही घ्याल ती लाईन तुम्हाला 5 वेळा लिहायची आहे. तर दॅट्स इट. आजच्यासाठी आपला होमवर्क म्हणजे आपला जो लेसन आहे आणि होमवर्क जो आहे तो एवढाच आहे. आणि तुमची प्रोग्रेस खूप चांगली होत आहे, तर ते कंटिन्यू करा. इन केस तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. थँक यू अँड एन्जॉय युअर डे.